A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। ज्येष्ठ नागरिकांना सेवा व सुविधा देणारे विधेयक अंमलात आणावे, शेख नईम शेखलाल यांचे आवाहन। महाराष्ट्र विधिमंडळात 15 जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या व 24 आषाढ शके 1947 रोजी असाधारण राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या विधेयक क्रमांक द्वारे ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनामार्फत सेवा व सुविधा देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे। याबाबत विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिल हिंगोलीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनामार्फत सेवा व सुविधा देण्याचे दरमहा 7,000 इतके आर्थिक मानधन, 5 लाखापर्यंत मोफत आरोग्य सेवा, महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 पर्यंत अनुदान, निराधार वृद्ध व्यक्तीसाठी निवास, भोजन आणि देखभाल व्यवस्था, टोल फ्री हेल्पलाईनद्वारे तक्रार निवारण सेवा। सदर विधेयक विधानसभेत मांडण्यात आले असले तरीही प्रत्यक्षात अद्याप अंमलबजावणीस आलेले नाही। महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ नागरिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत। त्यांना औषधोपचार, अन्न, निवारा आणि इतर मूलभूत गरजांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। केंद्र सरकारच्या योजनाही अपुऱ्या असल्याने राज्य शासनाच्या विधेयकाची तातडीने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे। या विधेयकावर लवकरात लवकर अंतिम निर्णय घेण्यात यावा। या सेवा सुविधा जिल्हा आणि तालुका पातळीवर प्रभावीपणे लागू करण्याचे आदेश दिले जावेत। सर्व वरिष्ठ नागरिकांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी। प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक हेल्प डेस्क स्थापन करावे। यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून सर्वसामान्य नागरिकांच्या हितात सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेख नईम शेखलाल, राष्ट्रीय संचालक शेख नवेद नईम व इतर पदाधिकारी यांच्याद्वारे मुख्यमंत्री, मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांना ईमेल सादर करून मागणी करण्यात आली आहे। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।